हॅलो, गुड मॉर्निंग. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आता आपण नवीन यूट्यूबर्सची अवस्था किंवा समस्या आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या ह्याच्याबद्दल बोलूया. आता नवीन यूट्यूबर चालू करताना कशासाठी चालू करतात? मेजॉरिटी ऑफ देम आपण व्हिडिओ बघतो वेल नोन इस्टॅब्लिश्ड यूट्यूबर्सांचे. ते म्हणतात आपण महिन्याला लाखो कमवतो, करोडोंचं घर बांधलं, गाड्या घेतल्या, अमुक तमुक सगळं दाखवतात. हे बघून आपली कितीतरी यंग मुलं मुलींना वाटते कॉलेजचं शिक्षण वगैरे काय नको, हे सगळं सोडूया आणि आपण यूट्यूब चालू करूया. ह्या भ्रमात ते यूट्यूब चालू करतात. ओके, यूट्यूब चालू केलं, घातला पहिला व्हिडिओ आणि बघितला की व्हिडिओला व्ह्यू आले 3 किंवा 4. ते सुद्धा ह्यांचे हेच कोणतर पाहिलेले. मग एकदम त्यांना मनाला खूप वाईट वाटते, अमुक होते तमुक होते. नाही, परत म्हणतात अगदी जोमाना करणार आहे मी म्हणून परत घालतात. जरा वाढले असतील व्ह्यूज, पण कितीतरी दिवस जातात, महिने जातात, कधी कधी वर्ष पण जातात. पण त्यांचं अपेक्षित यश काही त्यांना मिळत नाही. पण त्यांना प्रॉब्लेम्स काय आहेत? हे प्रॉब्लेम्स म्हणजे पहिलं, ते एडिटिंग कसं करायचं ह्याचं काही ज्ञान मिळवून घेत नाहीत. थंबनेल कसं घालावं, हॅशटॅग कसं घालावं, कशाचं काही ज्ञान मिळवण्याकडे आधी जात नाहीत. त्यांना दिसते ती स्वप्न बडे इस्टॅब्लिश्ड यूट्यूबर्सही दाखवलेली. त्यामुळे हे बेसिक त्यातलं काही शिकून घेतलेलं नाहीये. किंवा कंटेंट क्रिएशन कसं करावं, नुसतंच कुठून तर काहीतरी काढतात, कॉपी पेस्ट करतात, असं काहीतरी शॉर्टकट मेथड वापरतात. आणि त्याच्यामुळे काय होते, त्यांना काही यश हे मिळत नाही. ह्याच्याशिवाय आणि काही प्रॉब्लेम्स येतात त्यांना. आधी आपण प्रॉब्लेम्स विषयी बोलूया आणि नंतर त्याचं सोल्युशन बघूया. हे ज्ञान ते मिळवलेलं नाही, त्यामुळे त्यांना एडिटिंग म्हणा, थंबनेल कसं हे करायचं ह्याचं काही ज्ञान मिळत नाही. रिसोर्सेस त्यांच्याकडे खूप कमी असतात. एखाद्याकडे पॅड असेल, माईक असेल, त्याच्याशिवाय वेल नोन यूट्यूबर्स त्यांच्याकडे कसं स्वतःचं स्टुडिओ अमुक तमुक तसं सगळे काही त्यांच्याकडे रिसोर्सेस नसतात. आणि एवढंच नाहीये, त्यांना कॅमेरा कॉन्फिडन्स सुद्धा नसतो. कॅमेरा कॉन्फिडन्स म्हणजे कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं हा कॉन्फिडन्स सुद्धा नसतो. म्हणजे ते काही मला म्हणायचं तयारी करत नाहीत. आणि वास्तवाची त्यांना कल्पना नाहीये. वास्तवाची कल्पना म्हणजे अहो असे तुम्ही बघा, ओव्हरऑल दिवसाला किती नवीन यूट्यूबर्स येतात, त्यात किती लोक टिकून राहतात, किती लोक सक्सेसफुल होतात, हे बघा ना तुम्ही. हे काही बघितलेलं नसते बरं का. फक्त त्यांना वाटते हो अभ्यास नको, अभ्यास करायचं म्हणजे कठीण आहे, कोण हा अभ्यास करणार, त्याच्यापेक्षा हे बरं, मोबाईल नाही तरी आवडतोच प्रत्येकाला, ह्याच्यावरनं करायचं, लाखो कमवायचं, काय झालं संपलं असं वाटते त्यांना. एवढं सोपं नाही. जे काही बरेच मुलांनी हे केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला बोलते आज. बरेच मुलांनी म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून हे आपण करतो म्हणून इकडे वळलेत
आणि मग त्यांना इथे यश मिळेन असं झालं की त्यांचे डोळे उघडायला लागलेत. आता आपण काय करावं? मेन थिंग पहिलं म्हणजे शिक्षण महत्वाचं, शिक्षण कायमचं. हे यूट्यूबचं काही तुमचं किती उत्तम चाललं तरी, आज तुम्हाला किती ते अर्निंग्स झालं तरी दर महिन्याला असं तुम्हाला अर्निंग्स होईल असं नाही. त्यामुळे हे एक तुमची हौस म्हणून किंवा हॉबी म्हणून, पॅशन म्हणून करा. माझं मत तरी आहे. शेवटी तुमचं तुम्ही फॉलो करू शकता काय तर का. म्हणजे यू हॅव टू फेस वॉट एव्हर द प्रॉब्लेम्स आर, प्लस मायनस वॉट एव्हर इट इज. त्यामुळे मला तुम्ही विचारलात म्हणून मी सांगतेय, हे शिक्षण कायम महत्वाचं. त्यामुळे पहिलं कंप्लीट आपलं लक्ष शिक्षणाकडे द्या. रोज तुम्ही 1 तासभर ह्याच्यासाठी घाला, ठीक आहे. रोज एक व्हिडिओ करून घालत जावा, बघा. काही नाही ते वर्षाच्या अखेरीला तुम्हाला कॅमेरा कॉन्फिडन्स येईल, कसं बोलायचं हे कळेल. पहिल्या दिवशीचा आणि वर्षाच्या अखेरीचा तुम्ही मॅच करून बघा किती डिफरन्स होईल. त्यामुळे मी काही करू नका म्हणत नाही तुम्हाला, पण पहिला अभ्यास करून 1 तासभर वेळ काढा आणि ते तासभर तुम्ही सत्कारणी लावा. तुमचं हे पॅशन आहे म्हणताना व्हिडिओ करायचा आहे, बनवा, बिनधास्त बनवा. पण अभ्यास हे पहिलं काम. अभ्यास करून हे तुम्ही बनवायचं. आणि दुसरी गोष्ट, कुठलंही आपण काम करताना त्यातलं ज्ञान मिळवणं खूप खूप आवश्यक आहे. त्यातलं आपल्याला ज्ञान नसलं की खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. त्यामुळे काय करा, तुम्ही आधी त्याचं ज्ञान मिळवा. व्हिडिओ म्हणजे कसे बनवायचे, काय एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कसं घालायचं, हॅशटॅग कसं घालायचं, हे सगळेच अगदी डीप नॉलेज एक्वायर करा. व्यवस्थित नॉलेज मिळाल्यावर तुम्ही बघा, तुमच्यात खूप फरक पडतो, आत्मविश्वास निर्माण होतो. मग तुम्हाला ॲट द सेम टाइम व्हिडिओ घालत जावा. नो डाऊट तुमचं चांगलं चाललं, तुम्हाला त्यातनं कमाई व्हायला लागली की त्यातनं तुम्ही तुम्हाला हवे असलेले रिसोर्सेस, सेटअप वगैरे निर्माण करा. उगीच आधीच्या आई बाबांचे मागे लागून हे घेऊन द्या, तर घेऊन द्या करू नका. परत सांगते, आधी अभ्यास हे साईड 1 तास हॉबी म्हणून करायचं. अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालं की तुम्ही तुमचं सेटअप निर्माण करू शकता. तर आपले पायावर उभं राहून करायचं, स्वतः मिळवलेले पैसे न करायचं, आई वडिलांकडनं घ्यायचे नाही. का नाही म्हणायचं, मी आपले पैसेनं जे आपण कमवतो, आपण मिळवतो, आपण करतो, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. बघा, तुम्ही केल्यावर तुम्हाला ते कळेल तो आनंद काय आहे आणि तो कॉन्फिडन्स काय आहे. त्यामुळे आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला सक्सेस हे 2 मिनिट्स मॅगीगत आज तुम्ही व्हिडिओ घातला, उद्याला तुमचा व्हायरल झाला, लाखो तुम्हाला हे व्ह्यूज येतील नाही. वेळ लागेल, कोणाला लवकर होईल, कोणाला जास्त दिवस लागतील. त्यामुळे पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि जे काही आहे तसं घालत जावा. कोणालाही फसवायचं नाही. तुम्ही जे काही दाखवता, तर काही असू देत, आहे तसं दाखवा. हे तुमचे ट्रूथफुलनेसला म्हणा. तुम्ही जे रियालिटी दाखवता तर लोकांना आवडते. आणि काही केला तरी
तिथनं तुमचं डेव्हलपमेंट होऊ दे, तुमच्या चांगल्यासाठी करता, पण आपण आपले चांगल्यासाठी करताना तिथनं दुसऱ्यालाही काहीतरी चांगलं व्हावं ही कायम मनात एक इच्छा ठेवा. मी जे काही करतेय किंवा करतोय तिथनं दुसऱ्याचं नुकसान तरी होता कामा नये, झालं तर त्यांचं चांगलंच व्हावं. एवढं केलं का नाही, यश तुमचेच पाठीमागे येते बघा. अच्छा, हॅव ए गुड डे.